आमच्या इथं जुना पेडगाव रोड आहे, नवीन क्लास टाकलाय तिथं अलीकडे भिकार चोटपा ज्याचं काही खरं नाही है ना, घर में नाही जारी और आम्हा पुऱ्या पकारी असे काही भिकार चोट मोठमोठाले सायलेन्सर लावलेत, भडभड गाड्या वाजवलेत. अरे भिकार चोटा, तुझी जेवढी शेती आहे तेवढा काही लोकांचा धुरा आहे, तुझ्याकडे 1.5 रुपयाची ती बुलेट, ती काहीच तुला वाजवायची गरज नाही. भडभड भडभड तू बुलेटवर काय करायला, गाडी पळवायला, मोठ्यानं हॉर्न वाजायला. तू मस्तन थाटात चालला. आपण इथं बसलेले, कॉर्नरला बसलेले चहा पिणारे 10-20 जण तुझ्या घरच्या प्रत्येक माणसाची चांगल्या पद्धतीने आठवण काढायली. काही काही भिकारचोट पाहिले पहा, केस दलिंदर भिकारचोट, लगेच संस्कार दिसून येते. पर गाडी त्या जुना पेडगाव रोडनं दाखवले, 11-12च्या पोरी सुटल्या तर त्याहीला इम्प्रेस करण्यासाठी तू त्याहीला इम्प्रेस कर. त्या घरचे लोकांना इम्प्रेस झालेले, तू इकडे बाहेर हरिपाठाला चालला आणि घरी त्या काल्याचं कीर्तन चालू आहे. लय दिवस या जगात परमनंट राहणार नाहीत. आपला माच उत्तमात वरचं सहन करतच नाही, ते डायरेक्ट 1 घंटी दाखवते आणि आपला कार्यक्रम डिलीट करून टाकते. म्हणून आपण नीट वागावं. आपण गेल्यावर आपल्या घरच्याची कोणी चांगल्या पद्धतीने आठवण काढावी. नाही तर तू गाडी जोरात घेऊन गेला की त्या बहिणीची, माईची, खानदानाची, आख्या घराची लोक या छान पद्धतीने आठवण काढतात. आणि आपल्या मराठवाड्यात तर लय भारी शब्द आहे, 12 पुढं चा ची चे षष्टी भक्ती झाला कुठाना तो. तर त्यामुळे या रोडनं गाड्या पळू नका. नाही स्पेशल तुमच्यावर एक नवीन व्हिडिओ बनावा लागेल. जुना पेडगाव रोड, काय रायगड कॉर्नर आमचं, हा ते डायरेक्ट इकडे कुठं खालचा पॉइंट लगे ह्या शेवटच्या इकडे सहकार नगर पर्यंत. हा सर्व परभणीकरांना हृदयाच्या तळापासून शुभेच्छा. आपण गाड्या चालवून इतरांना ताण देऊ नका. पहिलेच आपल्या परभणीचे रोड खूप छान आहेत. तू कोणत्या खड्ड्यात कुठं पडशील तर ओळखू बी येणार नाही.